महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेल्या मराठवाड्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे नेतृत्वांची गरज होती. आज विविध माध्यमातून ती नेतृत्व मराठवाड्याला मिळत आहेत. यातच मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्या शहराची ओळख आहेत असे वैजापूर तालुका आणि या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे जे आता आमदार आहेत, कार्यसम्राट आणि सप्ताह सम्राट ज्यांनी उपाधी प्राप्त केलेल्या आहेत जनसामान्यामधून, असे प्राध्यापक रमेश बोरणारे आपल्यासोबत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आज आहे की आज वैजापूरकरांसाठी आनंदाची पर्वणी आहेत. असंख्य जीवांची तहान भागवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. कारण मराठवाड्यामध्ये गोदावरी नदी जर सोडली तर कुठलीच नदी आपल्याकडे नाही आहेत आणि नारंगी सारंगी प्रकल्पावरती वैजापूर तालुक्यातील बहुतांश जनता अवलंबून आहेत. सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, आज एक महत्त्वाचा निर्णयाकडे तुम्ही जात आहेत आणि जे कधी नव्हे असं वैजापूर तालुक्यांना एक फलित मिळतं आहे की पश्चिम महाराष्ट्रामधून मराठवाड्याकडे पाणी येत आहेत आणि ते वैजापूरकरांना मिळणार आहेत. वैजापूर कायम दुष्काळी तालुका म्हणून त्या ठिकाणी गणला जायचा. त्यामध्ये नारंगी सारंगी धरणाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. परंतु नारंगी सारंगीची निर्मिती होत असताना त्याचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये 49-49% पाणी हे पालखेडचं ओव्हरफ्लोचं पाणी यावं असा तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी तयार झाला. परंतु गेल्या अनेक वर्षापासून पालखेडचं ओव्हरफ्लोचं पाणी वैजापूरच्या नारंगी सारंगीमध्ये येत नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने ऑक्टोंबर 2019मध्ये मी वैजापूर गंगापूर तालुक्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हक्काचं पाणी नारंगी सारंगीला पालखेडचं ओव्हरफ्लोचं पाणी मिळावं हा लढा त्या ठिकाणी सुरुवात केला आणि जवळजवळ 38 कोटी रुपये या नारंगी सारंगीच्या पालखेड धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी यावं यासाठी 38 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून वैजापूर असेल, नांदगाव असेल, सांडगाव असेल, दोन्ही पानव असेल, लाख असेल, रोटेगाव असेल, जरूळ असेल, भगगाव असेल, वैजापूर ग्रामीण 1 असेल, वैजापूर ग्रामीण 2 असेल, हे सर्व गावं ज्याची वाट पाहत होते तो प्रोजेक्ट आता पूर्णत्वाला त्या ठिकाणी जातो. याचा खऱ्या अर्थाने मला आज आनंद वाटतो आहे. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व शेतकरी, त्यातले त्यात लोकप्रतिनिधी म्हणून मग त्यामध्ये बाबासाहेब पाटील जगताप असतील, दीपक भाऊ असतील, प्रकाश भाऊ मत्सागर असतील, गणेश भाऊ इंगळे असतील, आमचे प्रमोद भाऊ गायकवाड असेल, सीताराम पाटील असतील, आमचे आता सर्वांचं नाम उल्लेख करणं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे ना. मी खऱ्या अर्थाने सर्व एक आनंदाने शंकरराव कदम असतील, हे सर्व म्हणजे एक आनंदाने या ठिकाणी नेहमी करता मला सांगायचे की आपण गेलो पाहिजे, आपण पाहणी केली पाहिजे. आणि आज आम्ही पाहणी करायला त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी सुरुवात केली. आनंद झाला का बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम झालेलं आहे. 38 कोटीपैकी जवळजवळ 8-9 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी झालं. म्हणजे 85 पासून तर 128 किलोमीटरपर्यंत हा कॅनलला खास विशेष बाब म्हणून दुरुस्तीला पैसे आपण त्या ठिकाणी घेतले. का नवीन प्रोजेक्ट नाही, दुरुस्तीच्या नावाखाली त्या ठिकाणी पैसे घेतले. आणि निश्चित आज सांगताना आनंद होतो का लवकरात लवकर हे काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि 120 क्युसेसनी पाणी आपल्या जर नारंगी सारंगीमध्ये त्या ठिकाणी जर आलं तर मला खात्री का 15 दिवस जरी ओव्हरफ्लो जरी चालला तर 60-70% नारंगी सारंगी आपलं त्या ठिकाणी भरेल दिसेल आणि वैजापूर शहराची तर तहान भागेल. परंतु आसपासचे जेवढे गाव आहे ज्या ठिकाणी सिंचन होतं आहे ना, तर त्यांचासुद्धा कायमस्वरूपी प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघेल. आणि आजच्या पाहणीमध्ये ज्या ठिकाणी जे जुने स्ट्रक्चर तोडण्याची गरज आहे ते तोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहे. ज्याची गरज होती ते आपण पूर्ण केले. परंतु त्याच्याशिवाय जिथून पाणी जास्त प्रमाणात पास होत नाही, ज्याची कॅपॅसिटी कमी आहे, तर ते काम त्या ठिकाणी पूर्ण करावं. आणि म्हणून या ठिकाणी आपण सी साहेबाला फोन करतो आहे, सुप्रिटेंडंट इंजिनियर आंबले साहेबाला त्या ठिकाणी फोन करतो आहे. आज या ठिकाणी स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भागवत साहेब आले है ना, डेप्युटी इंजिनियर असतील, पाटील साहेब असतील, सुरोडकर साहेब असतील, त्या मॅडम असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी पाहणी केली. जिथं जिथं जे गरज आहे ते काम पूर्ण करण्याची भूमिकासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी आमचे सर्व शेतकरी निश्चित हा कालवा आणि पूर्ण क्षमतेने जर पाणी वैजापूरपर्यंत जर आलं तर एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी होईल, एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. आज सर्व शेतकरी आले, ज्यांच्या नावाचा उल्लेख मी केला ते सर्व शेतकरी, ज्याच्या नावाचा उल्लेख केला नाही मग ते राजीव असतील, गणेश भाऊ, इथं आपले सरपंच या ठिकाणी, रोटेगावचे सरपंच या ठिकाणी सर्व मंडळी आली. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपले सन्माननीय आसाराम काका भागवत पाटील यांच्या वस्तीवरती आम्ही
या ठिकाणी याचा समारोप केला. ते पाहुणेसुद्धा सर्व या ठिकाणी हजर आहे. एक महत्त्वाचा विषय आहे सर. आता जसं बघितलं आहे की जसं तुम्ही आमदार झालेले आहात आणि आमदार झाल्यानंतर पहिले कार्यसम्राट, त्यानंतर सप्ताह सम्राट हे सर्वांना परिचित आहेत. परंतु लाखांचा निधी मिळाल्यानंतर 1000 नारळं फोडून 50 ठिकाणी फ्लेक्स लावणाऱ्यांची पुढाऱ्यांची कमी नाही आहेत असे महाराष्ट्रामध्ये बहुत दिग्गज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर साधारणतः आम्ही आता एक माध्यमांच्या माध्यमातून जर बघितलं तर रात्रीला जर झोपलो तर सकाळी कुठलं तरी एक फ्लेक्स आलेला असतो व्हॉट्सअपला की कोटी रुपये मंजूर, म्हणजे इतक्या कोटी रुपयांचा निधी वैजापूर तालुक्याला मिळाला आहे. तर साधारणतः एवढं सगळं मिळूनसुद्धा पाय जमिनीवर ठेवून तुम्ही चालताय, ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि कधी नव्हे ते लाखाच्या पलीकडे वैजापूर तालुका आकडेवारी ऐकायला लागला आहेत आणि कामंही पाहायला लागला आहेत. आता जसं तुम्ही शनिदेवगाव बंधाऱ्याचा विषय घेतला आहे की मला वाटतं 285 काही कोटी रुपये त्या ठिकाणी आणलेत. आता हे 38 कोटी रुपयाचा विषय आहेत. साधारणतः वर्षभरात किती कोटी रुपयांची कामं झाली? मी जेव्हा 19ला निवडून आलो तो मी आमदार म्हणून स्वतःला आजही मानत नाही. मी या सर्व शेतकऱ्यांचा सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. माझ्यासारखा शेतकऱ्याचं एक पोरगं डायरेक्ट सरपंच पदावरतून ह्या सर्वांनी उचललं आणि विधानसभेत नेऊन ठेवलं, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमदारकी हा सातबारा आहे. या सातबाऱ्यावरती महाराष्ट्र शासनाचं नाव आहे. इतर हक्कामध्ये या जनतेच्या प्रेमाने 5 वर्षे माझं नाव टाकलं आणि मी जर जमिनीवर चाललो नाही तर ही जनता ते नाव कधी काढून घेईल याचा भरोसा राहत नाही. आणि म्हणून मी आजही ठरवलं का ज्या पद्धतीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो, जमिनीवर चालतो, समोर लहान असेल मोठा असेल त्याचं दर्शन घ्यायचं आणि पुढे चालायचं, ती भूमिका त्या ठिकाणी मी ठेवलेली आहे. मी कोट्यवधी रुपयांचा एक प्रश्न केला होता, तुम्ही मला आकडेवारी नाही सांगितली की आता दर महिन्यामध्ये एवढे कोटी आलेत का त्याचा हिसाब आम्हाला लावता येणार नाही, तर काही असं तुम्ही त्याचा लेखोजोखा? मी खऱ्या अर्थाने आपल्याला सांगू इच्छितो का मी बाबासाहेब पाटील, दीपक आम्ही झेडपीमध्ये काम केलेलं आहे आणि स्पर्धा करत असताना आकडेवारी जर सांगितली तर समोरचा माणूस जागी होतो आणि म्हणून आकडेवारी सांगायची नाही. आम्ही ठरवून टाकले आकडेवारी सांगायची नाही तर समोरचा जागी होतो आणि तो म्हणतो मग त्यांना कसे दिले आम्हाला का दिले नाही. आणि म्हणून मी आता शेवटी आकडेवारी सांगायचं टाळून टाकतो, समोरचं जागा होऊ नये. पण मी एक आता ठरवलं, प्रत्येक गावात जे काम केलं ते कामाची एक लिस्ट तयार करायची, त्या गावात पाठवायची, त्यांना सांगायचं की मी आतापर्यंत एवढं मंजूर केलं, जे झालं त्याच्यावर टिक करा आणि जे बाकी राहिलं असेल ते का होत नाही त्याच्यासाठी माझ्याकडे प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्याला या ठिकाणी कार्यसम्राट आमदार प्राध्यापक बोरनारे यांनी सांगितलेला आहे की कामाची जी आकडेवारी आहेत ती जर सांगितली तर त्या आकडेवारीनंतर काय होतं की बाहेरची जी मतदारसंघातील काही लोक आहेत यांच्यासोबत जे काम करतात त्या ठिकाणी पुन्हा गदारोळ होऊ शकतो. कारण आत्तापर्यंत जसं वैजापूर तालुक्याने अनुभवलेलं आहेत की गावखेड्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीपासून शेती मातीशी नाळ जोडलेला माणूस वैजापूर तालुक्याला एक आमदार म्हणून नेतृत्वास्थानी मिळालेला आहे. ही खरंच वैजापूरकरांचं भाग्य आहेत. आणि जसं आपण बघितलं आहे की प्रत्येक कधी नव्हे ते वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कधी काही गावं अशी आहेत की तिथं कोट्यवधी रुपये मिळालेले आहेत. आणि आपण सोशल मीडियावरती सुद्धा असे काही फ्लेक्स बघितलेले आहेत की ज्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला असतो. त्यामध्ये शनिदेवगावचा बंधारा हा एकच 285 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी बांधण्यात येतो आहे. कामाचं श्रेय घेणारे अनेक लोक त्या ठिकाणी तयार होत असतात, परंतु कामाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व स्वीकारून सर्व जबाबदाऱ्या, म्हणजे काम करणं इतकंही सोपं नसतं. त्या ठिकाणी संबंधित जनता असेल, प्रशासन असेल, हा वाद मिटवून ते काम मंजूर करण्यासाठी अहोरात्र झटणारा आमदार वैजापूर तालुक्याला मिळाला आहेत. आणि आज पुन्हा 38 कोटी रुपयाच्या या निधीमधून, म्हणजे जे काम पुन्हा नवीन होऊ शकत नाही परंतु त्याला दुरुस्तीच्या माध्यमातून पुन्हा एक नाविन्यपूर्ण रूप देण्याचं काम प्राध्यापक आमदार जे आहेत रमेश बोरनारे यांनी केलेलं आहेत. आणि त्यांच्या या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.